एकंदरीतच आज पुण्यात काँग्रेसचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतोय आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज छात्रों की गूंज या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांशी तरुणांशी संवाद साधणार आहेत आणि त्या अनुषंगाने कार्यक्रमाची रूपरेषा देखील आखण्यात आलेली आहे। गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलिसांचे 2 टप्प्यात विशेष नियोजन करण्यात आले। कार्यक्रमस्थळी सुमारे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त असेल। मुख्य प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक आणि संपूर्ण परिसरावर पोलीस यंत्रणा बारीक लक्ष ठेवून आहे। ही दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे शेरेटन हॉटेलमध्ये राहुल गांधी दाखल झालेत। या ठिकाणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी राहुल गांधी संवाद साधतायत। थोड्याच वेळात काँग्रेसची महत्त्वाची बैठक देखील पार पडणार आहे आणि या बैठकीत राहुल गांधी राज्यातील काँग्रेसच्या एकंदरीतच जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीचा लेखाजोखा राहुल गांधी घेतील। या वरिष्ठ नेत्यांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत आणि नंतर या कार्यक्रमासाठी राहुल गांधी रवाना होतील आणि अगदीच हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या मैदानावर कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे आणि तरुण जेनझी तरुण जे आहेत विद्यार्थिनी तरुणी या ठिकाणी आता कार्यक्रमस्थळी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। या कार्यक्रमाचं स्वरूप खरं तर अत्यंत भव्य आणि युवा वर्गाला आकर्षित करणारं ठेवण्यात आलंय। सध्या स्टेजवर साऊंड टेस्टिंग आणि बँड सेटिंगचं काम वेगाने सुरू आहे आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल। सुरुवातीला खरं तर बॉलिवूड सिंगर्स काही परफॉर्मन्स देणार आहे। सांस्कृतिक कार्यक्रमानंतर ठीक 6 ते 7च्या दरम्यान राहुल गांधींचं भाषण सुरू होईल। या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त एकही नेता नसणार। ही 2 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। आताच्या घडीच्या 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत। एकीकडे राहुल गांधी पुण्यात दाखल झाले छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे हे मुलुंड दौऱ्यावर आहेत। मुलुंडमध्ये खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आता आदित्य ठाकरे देखील दाखल झालेत। आदित्य ठाकरेंकडून मुलुंड भूखंडाची सध्या पाहणी सुरू आहे। कालच आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण भूखंड प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती आणि त्यानंतर हा भूखंड स्वतः पाहण्यासाठी, या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, माहिती जाणून घेण्यासाठी सविस्तर स्वतः आदित्य ठाकरे आता मुलुंडमध्ये उपस्थित आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या वेळी उपस्थित आहेत। 2 महत्त्वाच्या घडामोडी बघतोय आपण। आताच्या घडीच्या 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत या। एकीकडे मुंबईत मुलुंडमध्ये आदित्य ठाकरे हे दाखल झालेले आहेत आणि या भूखंडाचा जो काही घोटाळा भूखंडाचा झालेला आहे त्या संदर्भात आदित्य ठाकरे खरं तर या परिस्थितीचा आढावा घेतात। दुसरीकडे पुण्यातली ही दृश्य पाहतोय। पुण्यात शेरेटन हॉटेलमध्ये राहुल गांधी आता दाखल झालेले आहेत। या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांशी ते संपर्क साधतायत, संवाद साधतायत आणि त्यानंतर या कार्यक्रमासाठी ते रवाना होतात। आताच्या घडीच्या 2 महत्त्वाच्या बातम्या आपण बघतोय। आदित्य ठाकरे मुलुंडमध्ये दाखल झाले। थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद साधतील। दुसरीकडे पुण्यात राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि या कार्यक्रमात राहुल गांधी थेट विद्यार्थ्यांशी, तरुणांशी संवाद साधणार आहेत। मुलुंडमध्ये सध्या आदित्य ठाकरे आणि मुंबईकरांना मीडियाच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा आठवण करून द्यायला आलेलो आहे की उद्या संध्याकाळी 5 वाजता नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ इथे आम्ही सर्व मुंबईकर जमणार आहोत। वेगळ्या वेगळ्या पक्षांना मी आमंत्रण केलेलं आहे। सगळे NGO, सगळे मुंबईप्रेमी लोकांना, मोकळी मैदानं जे वाचवतात त्यांना सगळ्यांना आमंत्रण केलेलं आहे। कारण आपण पाहतोय गेल्या 4 वर्षांमध्ये मुंबईत जवळपास 17 ते 18 मोकळी मैदानं ही भाजपने ढापलेली आहेत। आज जिथे आलेलो आहे, ज्या आपण प्लॉटवर बसलेलो आहे, खरं तर हा प्लॉट इथेच पेट्रोल पंप पण होऊ शकतं, गॅस स्टेशन पण होऊ शकतं आणि समोर जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं रिझर्वेशन आहे ते न बदलता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच राहू शकतं। इथे एक शाळा आहे, त्या शाळेला त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून आता जागा देऊ केलेली आहे। ठीक आहे, ते आम्ही समजू शकतो मोकळ्या मैदानासाठी केलं असेल, पण ते मोकळं मैदान शाळेचं आणि हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तसाच ठेवून इथे खरं तर पेट्रोल पंप, गॅस स्टेशन सगळं काही येऊ शकतं। आणि ज्या प्लॉटवर आपण बसलो जिथे खरं तर पेट्रोल पंपचंच रिझर्वेशन होतं ते नंतर गॅस स्टेशनचं केलं, त्याचा
ॲडव्हान्टेज हा आहे की हे हायवेला पण तुम्ही जोडू शकता. एखाद्या आतल्या गल्लीत मोठी जागा ढापून भाजपवाले पेट्रोल पंपच्या नावाखाली अजून काय काय करत आहेत आम्हाला माहीत नाही, कोणालाच माहिती नाही. पण एकंदर मुंबईत आपण पाहतोय की इथे मुलुंडमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची जागा पेट्रोल पंप दाखवून पुढे ढापणार. पुढचे 10-12 प्लॉट्स असेच भाजपच्या वेगळ्या वेगळ्या संस्थांनी ढापलेले आहेत, भाजपच्या लोकांनी ढापलेले आहेत. काल परवाकडे तुम्हाला जिथे अंधेरीत मी नेलं तिथे छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आम्ही सत्तेत असताना 10 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या तर्फे आम्ही बनवलं होतं. मोकळं मैदान आहे, खेळाचं मैदान आहे, क्रिकेटचं मैदान आहे, सायकलिंग ट्रॅक आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, सगळं काही आहे. पण हे सगळं होत असताना ते देखील त्यांना एका भाजपच्या आमदारच्या घशात घालायचं आहे. एकंदर जर आपण पाहिलं तर BSTचे 22 आगार हे वेगळेच, मुलुंडचा हा प्लॉट, समोरचा मुलुंडचा प्लॉट, हे 2 प्लॉट्स भाजपला घशात घालायचे स्वतःच्या. नेव्हिल डिसूचा फुटबॉल टर्फ घ्यायचा आहे, अंधेरीतला 1 प्लॉट, जुहूमधले 2 प्लॉट आणि सगळीकडचे हे मोकळी मैदानं घेऊन भाजपच्या संस्थांच्या हातात घेऊन इथे स्वतःचे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आणण्याचा जो डाव आहे त्याच्या विरोधात मुंबई म्हणून आम्ही हा लढा सुरू केलेला आहे. उद्याचं जे आंदोलन आहे सगळ्याच मुंबईकरांना मी विनंती करते, आपण सर्वांनी या. कारण इथे कुठच्याच राजकीय एका पक्षाचा हा विषय नाही आहे. आज तुम्ही कुठच्याही राजकीय विचारधारेचे असाल, कोणालाही मतदान करत असाल, भले भाजपला पण मतदान करत असाल, तुम्ही हा विचार केला पाहिजे की भाजपच्या ह्या ठराविक बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांनी ह्या जमिनी ढापल्यानंतर मुंबईत मोकळा श्वास घ्यायला जागा राहणार आहे का? भाजप एवढी जेनझी विरोधी आहे की ह्या जेनझीनी पण विचार केला पाहिजे की मुंबईत जर मैदानच निघून गेली, मुंबईतली मैदानच सगळी गायब केली भाजपनी, तर मैदानी खेळ हे होणार कुठे? हा विचार घेऊन आम्ही हा लढा सुरू केलेला आहे. पहिला टप्पा उद्याचा नेव्हिल डिसूजाला आहे आणि पुढचा टप्पा हा लवकरच आपल्याला कळेल. मी कुठच्याही बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेणार नाही, कारण मी पहिल्यापासून सांगतो, रस्त्याच्या घोटाळ्यात पण जेव्हा मी अनियमितता दाखवली तेव्हा मुंबई महानगरपालिकेला त्याच दिवशी त्यांच्या बिलमध्ये 6,080 कोटीवरनं 5,000 कोटीवर 4 तासात यायला लागलं. माझं भांडण हे कुठच्याही बिल्डर कॉन्ट्रॅक्टरबरोबर नाही आहे. माझं वैचारिक वाद हा या प्रक्रियेशी आहे आणि ही जी सिस्टीम भाजपा चालवायला निघालेली आहे त्याच्याशी आहे. मुलुंडमध्ये जे 2 भूखंड आहेत याचा प्रस्ताव पारित झालेला आहे का? प्रस्तावाची आता सद्यस्थिती काय आहे? आपल्याला माहिती आहे सर्वांना की इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे की वाट लावण्याची कमिटी आता बनवलेली आहे भाजपने, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण परवाकडे जे काही सगळं झालं, काल कोर्टाने देखील ताशारे मारलेले आहेत. आमचं मुंबई फुटबॉल असोसिएशनची जी केस आहे त्याच्यात कोर्टाने तर स्टेटस को आता आदेश दिलेले आहेत. आणि हे सगळं होत असताना माझ्या कानावर जे आलं ते मुख्यमंत्री कार्यालयातून असे आदेश गेलेले आहेत की भूखंडाचा श्रीखंड खायला 15 दिवसात तुम्ही ह्या जागा सगळ्या ह्यांच्या खिशात टाका. स्वतः मुख्यमंत्री ह्याच्यात लक्ष घालत आहेत असं आम्हाला कळलेलं आहे. कारण नाहीतर एवढी हिंमत कोणाची होणार की एवढे मोठे भूखंड मुंबईतले, जिथे मुंबईतल्या सगळ्या संस्था असतील, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन असतील, ALMs असतील, NGOs असतील, राजकीय पक्ष असतील, नागरिक असतील, हे सगळे जेव्हा एकत्र येतात तरी दबाव कोणाचा आहे? अधिकाऱ्यांवर दबाव कोणाचा आहे? मुलुंडमध्ये 2 भूखंडांचं एक करू. भाजपा जेनजी विरुद्ध आहे, पण उद्या नागपुरामध्ये जेनजी विरुद्ध संवाद साधणार मुख्यमंत्री. मला वाटतं संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी हे पण सांगावं की भाजपानी किंवा भाजपामधल्या कोणी दिल्लीमध्ये जे लाठीचार्ज चालवलं, ज्याच्यात खिळे होते, टिअर गॅस होता, पेलेट गनचं फायरिंग, काल राहुल गांधींनी तुम्हाला माहिती आहे FIR फाईल करून घेतलेली आहे, ह्याचे आदेश कोणी दिले? बिहारमध्ये AK-47 वापरायचे आदेश कोणी दिले? हे पण जनतेला त्यांनी सांगावं. आदित्यजी, हे जे 2 मुलुंडचे आपण भूखंड म्हणताय त्याचं क्षेत्रफळ किती आहे दोन्ही भूखंड? मला वाटतं क्षेत्रफळपेक्षा मुख्यमंत्री याच्यात कुठचं फळ बघतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.